डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवीकर अध्यक्ष वारकरी आखाडा परिषद यांच्या उपस्थितीत कुंभमेळा बैठक संपन्न झाली आहे. ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायत सरपंच सुभाष नेहरे व ग्राम विकास अधिकारी नानाभाऊ खांडेकर, ग्रामपंचायत सदस्य विलास काटे, गणेश विधाते, योगेश तिडके, भाजपा उपाध्यक्ष सुनील घुमरे, माजी पंचायत समिती सदस्य यांनी सत्कार केला. त्यावेळी ते बोलताना जानोरी ग्रामपंचायतीच्या वतीने योगेश तिडके यांनी कुंभमेळ्यासाठी गिरीश भाऊ महाजन यांच्याकडून निधी वर्ग करू असे सांगितले. तर सुनील घुमरे यांनी मागील कुंभमेळ्याची सुरुवात कशा पद्धतीने झाली व आगामी काळात जानोरी गाव परिसर विकासाच्या दृष्टीने तसेच विविध रस्ते शहरालगत बाहेर पडण्यासाठी आवश्यक ते मार्ग, मंदिराचा जीर्णोद्धार, सभामंडप, नदीघाट दुरुस्ती, छोटे पूल यासाठी सर्व प्रस्ताव जमा केले असून शासन स्तरावरून ते नियोजन विभागाकडे देण्यात आले. याबाबत समजते. मात्र यावेळी डॉक्टर भक्ती चरणदास महाराज व श्री रामकृष्ण महाराज लवितकर यांनी खास करून प्राधान्य लक्ष घालून सर्व कामे आगामी येणाऱ्या संस्था कुंभमेळापूर्वी कशी होतील याबाबत विशेष सहकार्य करावे अशी मागणी केली आहे. या प्रसंगी महंत डॉक्टर भक्ती चरणदास महाराज यांनी सांगितले की मागील कुंभमेळा अतिशय भव्य दिव्य व नाशिकच्या कुंभापेक्षाही चांगला झाला होता. दिनांक 25 ऑगस्ट 2015 झालेल्या कुंभमेळ्यापेक्षा आगामी येणाऱ्या नाशिक जानोरी कुंभमेळा अमृत स्नान शाही पर्वणी दिनांक 22 ऑगस्ट 2027 रोजी सकाळी सर्वसाधारण वेगवेगळ्या आखाड्याचे प्रमुख पीठाधीश व वारकरी संप्रदायास परिसरातील सर्व भाविक व ठिकाणी रामचंद्रांच्या प्रतिस्पर्शाने पावन झालेल्या जानोरी येथे बाणगंगेच्या तीरावर येऊन आम्ही सर्व साधू महंत अमृत कुंभ स्नान करणार आहोत. त्यामुळे परिसरातील लाखो भाविकांनी नाशिकला येणे शक्य होणार नाही. अशा पंचक्रोशीतील सर्व किंवा परिसरातील सर्व नागरिकांनी दिनांक 22 ऑगस्ट 2027 रोजी जानोरी येथे कुंभमेळा अमृत कुंभ स्नान शाही पर्वणी सामील होऊन पवित्र स्नान तसेच साधू महंतांच्या दर्शन व महाप्रसाद घेऊन आपली धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरा जपावी असे आवाहन केले. तसेच प्रशासनाला आम्ही आमच्या पद्धतीने या ठिकाणी लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून देण्यास बाबत सूचना करू अशी भक्ती चरणदास महाराजांनी सांगितले. तर रामकृष्ण महाराज लवितकर यांनी सांगितले की मी या गावात 50 वर्षांपासून येतो. येथे सर्व धार्मिक, सामाजिक व आध्यात्मिक प्रवृत्तीचे लोक राहतात. नागरिकांचे एकमेकांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असून त्यामुळे मागील कुंभारपेक्षा अतिशय जोरदार पद्धतीने कुंभमेळा या ठिकाणी होईल. या दृष्टीने ग्रामस्थांनी जोरदार तयारीला सुरुवात करावी. एका वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या ज्या गोष्टी येथे आवश्यक असतील त्या प्रशासनाला सांगून त्या प्रशासनाकडून सोडवून करण्यासाठी आम्हीही प्रयत्न करू. व डॉक्टर भक्ती चरणदास महाराज अखिल भारतीय कुंभमेळ्याचे प्रवक्ते नाशिक आणि मी स्वतः रामकृष्ण महाराज लहवीतकर या ठिकाणी पुढील आठवड्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन संबंधित अधिकारी व पत्रकारांच्या माध्यमातून येणाऱ्या 1 वर्षाच्या कालखंडात येथील विकास कामे, पराईजोड रस्ते होण्यासाठी शासनाला या ठिकाणी लवकरात लवकर निधी वितरण करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गणेश विधाते, विलास काटे, ज्ञानेश्वर विधाते, जानोरीचे माजी पोलीस पाटील सुरेश घुमरे, जगन्नाथ काटे, जितेंद्र विधाते, सोमनाथ बतार, देविदास विधाते, निवृत्ती काटे, ज्ञानेश्वर डवणे, निवृत्ती घुमरे, दत्तात्रय काठे आदींचा सर्वच ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध क्षेत्रातील विविध मान्यवर, जानोरीचे तलाठी अच्युत भांगे, ग्रामविकास अधिकारी नानाभाऊ खांडेकर या ठिकाणी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, यस मराठी न्यूज, नाशिक.